साहिलची कोकण कन्या आहे. जुन्या घरातला हॉल आहे, बेडरूम आहे. पाहू शकता आमचं घर. या लाकडांचा वापर खूप कमी झाला. कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आज आमच्या घराची होम टूर घडून आणणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपल्या होम टूरला सुरुवात करूया. मित्रांनो, ह्या साईडला तुम्ही पाहू शकता, हे आमचं घर आहे. तर इकडे माझी बाईक आहे या साईडला. हे आमचं जुनं घर आहे आणि आमचं नवीन घर आहे ती मागे. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवू. आणि आमच्या जुन्या घराच्या आजूबाजूचा परिसर देखील पाहू शकता तुम्ही. तर ह्या साईडला हे अंक्याचं घर आहे, अथर्वचं. आणि घराच्या ह्या साईडला इकडे बरोबर इथे दादाचं, संजय दादाचं घर आहे. तर चला तर मित्रांनो, आपल्या होम टूरला सुरुवात करूया. तर इकडे आमचं अंगण आहे. तर अंगणला आम्ही खळं बोलतो, तुम्ही पाहू शकता इकडे. आणि या साईडला साहिलची कोकण कन्या आहे, बंद आहे बरेच दिवस. आता साहिल आला की जरा बघेल तिच्याकडे. तर खळ्यातून तुम्ही पाहू शकता आमचं घर. खूप मोठा असा खळा आहे, छोटा पण नाही, खूप मोठा आहे. आणि त्या साईडला आमची पाण्याची टाकी आहे तिघांची. तर आमची घरात मागे आहेत तिघांची, ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण घरामध्ये जाऊया आतमध्ये. ह्या साईडला तुम्ही पाहू शकता, या साईडला आमचा देवारा आहे. इकडे पाहू शकता तुम्ही. साईडला लाईट नाही वाटतं, जर लावून दाखवलं असं लाईट. चला आता बाहेर जाऊया आपण. हा आमचा जुन्या घरातला हॉल आहे. तर आमचा गणपती आहे ना, जुन्या घराचा इथे असतो, इथे बसवला जातो. आणि ह्या साईडला आहे, ही आमची रूम आहे, ही साहिलची रूम आहे. आणि तिकडे आहे ती हरची रूम आहे. तर त्यांची रूम बंद आहे, साहिलची पण रूम बंद आहे. तर आमची रूम तुम्हाला दाखवतो खोलून आतमध्ये रूम कशा आहेत त्या. तर आम्ही हे घर वापरत नसल्यामुळे आम्ही याच्यामध्ये काही सामान वगैरे ठेवायचं असेल ना तरच ठेवतो, वापरामध्ये नाही आहे. तर हा बेडरूम आहे जुन्या घरातला. आणि इकडे आमचा एक सोफा आहे ठेवलेला, मागच्या शिमग्यामध्ये आलो तेव्हा. आणि या साईडला माळ्यावर जाण्यासाठी आम्ही शिडी बनवले. आणि या साईडला देखील एक छोटासा किचन आहे, पण किचन आम्ही बनवला नाही, असंच ठेवलं आहे. तर इकडे काय सामान वगैरे असेल ना ते आम्ही ठेवतो साईडला. आणि इकडून बाहेरून मागच्या दरवाजातून तुम्हाला आम्ही दाखवतो आमची घरं. तर हे बघा, इकडे आमचं घर आहे, इकडे साहिलचं घर आहे, इकडे हरचं घर आहे. तर आमचं जुनं जेव्हा घर होतं ना तेव्हा इथे साहिलच्यानी रूम होती, त्या साईडला, ह्या साईडला आमची रूम होती आणि त्या साईडला हरच्यानी रूम होती. चला तर मित्रांनो, आता बाहेरून दाखवतो आमचं घर लांबून मागून कसं दिसतं ते. आणि सोबतच आमच्या घराची सुद्धा होम टूर करून दाखवतो. पाहू शकता इकडून जी तुळस आहे, केवढी झाली आहे बघा तुळस, मोठी. खूप मोठी झाली आहे. इकडून असं उतरलात, ह्या साईडला गेलात की आमचं घर आहे. पहिलं आमचं लागतं, साहिलचं नंतर. आणि ह्या साईडून गेलात तर हरचं पहिलं लागतं. चला तर जाऊया, ह्या साईडला तुम्हाला जाऊन दाखवतो. हरच्या बाबांनी ना काहीतरी केलं वाटतं, कोणतीतरी भाजी, ती बघूया आहे काय कोणती. पाहू शकता इकडे आळू आहे, मोठी झाल्या झाडं आळूची. ह्या साईडला पहिलं हरची रूम होती, ह्या साईडला. चला तर मित्रांनो, तर आमचं घर जाऊन दाखवतो तिकडे. आधी दरवाजा बंद करून घेतो, नाही तर कुत्रे वगैरे जातील. चला इकडे पाहू शकता, या साईडला
हे आमचं नारळींचं झाड आहे. हे एक आहे, तिकडे एक आहे आणि इथे पण एक होतं ते मेलं. पप्पाने लावले आहेत झाडं 2-3 लावलेली, ते एक मेल आहे. तर इकडून तर आता आपण तुम्ही पाहू शकता आमचं घर समोरून कसं दिसतंय ते. चला मग आता आपल्या घराची टूर करून आणूया. आता आपण आतमध्ये जाण्या अगोदर आपण साईडचा परिसर पाहून येऊया आमच्या घराचा. तुम्हाला दाखवतो साईडच्या घराचा परिसर. तर इकडे पाठीमागे बसण्यासाठी जागा पण आहे. तर हा आंबा पाहू शकता. हा आंबा खूप धरायचा, गेले 2 वर्ष धरला नाही त्याला खड असल्यामुळे. तर इकडे आमचा आहे वॉशरूम आहे इकडे ओपनवाला. आणि तर पाहू शकता ह्या साईडला. आणि ह्या साईडला आमची खोप आहे. तर इकडे आम्ही लाकडं वगैरे स्टोअर करून ठेवतो ह्या साईडला. ही सर्व लाकडं आहेत ना मम्मीने जमा करून ठेवले आहेत. खूप वर्ष झाले असतील याला वापरत नाही. गॅस आल्यामुळे या लाकडांचा वापर खूप कमी झाला. तर इकडे ह्या साईडला खोपीच्या मागे जाऊन दाखवतो तुम्हाला. तरी बघा ही एक नारळीण आहे. खूप वर्ष झाली, धरत तर नाही, वाढले फक्त उंच. ह्या साईडला जी नारळीण आहे ना ती खूप धरते. ही बघा इकडे. आणि इथे सुद्धा एक होती नारळीण. तर ती कालांतराने अशी ह्या साईडला घरावरती गेली. घरावरती गेल्यामुळे ना पत्र्यावरती नारळ त्यांचे फाटे वगैरे पडून ना पत्र्या तुटलेत आमचे 1-2. त्यामुळे आम्ही ती तोडून टाकली. आणि ह्या साईडला जो मी बघताय ना हे फणस आणि आंबा हे मी लावल्यात लहानपणी. जेव्हा मी गावी राहायचो ना तेव्हा मी बी टाकलेली रुजायला. ते रुजल्याच्यानंतर हे मी लावलेत. तर इकडे देखील पाहू शकता 2 नारळीण आहेत, छोटे आहेत. तर एकीला विचारलेला कीड लागले हिला. तर तुम्हाला किडीवरती काय औषध माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता नक्की. इकडे पण आहे, हिला पण लागते वाटतं कीड. तर असा आमचा परिसर आहे मागचा. तर तुम्ही हे पोल पाहू शकता इकडून आहेत ना. तर तिथपर्यंत आमचं हे असं परिसर आहे. त्या साईडला हरचा परिसर आहे. आणि इकडे सुद्धा देखील एक आंबा आहे. तो यावर्षी धरला होता, 2-3च आंबे होते. आणि त्या साईडला देखील एक आंबा होता, तो तोडला वाटता. आणि तिकडे ना माझ्या आजीने एक ना आंबा लावलेला आहे, आंबानी फणस. तो यावर्षी खूप धरला होता, खूप म्हणजे खूप. तर आम्ही आलो होतो ना तेव्हा काढलेले. तर तुम्ही पाहू शकता मागच्या साईडून आमचं घर. तर ह्या साईडून तुम्हाला दाखवतो, ह्या साईडून प्रॉपर दिसेल. हे बघा हा आमच्या घरचा मागचा व्ह्यू आहे. तर तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया घरामध्ये. हे आमचं आहे अंगण म्हणजेच खळं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. तर हा तुम्ही पाहू शकता हा आमचा हॉल आहे इकडे. याच्या सोफ्यामधला एक सोफा होता तो त्या घरात आहे, त्या घरात नेऊन ठेवला आम्ही. तर हा आमचा हॉल आहे इकडे. आणि इकडे एक खॉट आहे. ही खॉट खूप जुनी आहे. तर आता टी व्ही आहे इकडे. आणि इकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर इकडे आमचा फॅमिलीचा फोटो आहे. इकडे मम्मी पप्पा आणि इकडे माझी 2 नंबर बहीण आणि भाऊजी. तर हा असा आमचा हॉल आहे. तर हॉललाच तिकडे लागून आमचा एक बेडरूम आहे. तर या साईडला तुम्ही पाहू शकता आमचा बेडरूम इकडे. का देवारा आहे आणि साईबाबांचा फोटो. हा साईबाबांचा फोटो आहे ना तो मी जन्माच्या अगोदरपासून आहे. एवढे वर्ष आहेत मला आता जवळजवळ 26-27 वर्ष झाली. तरी पण जो आहे तसाच आहे अजून, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही झालेत. तर ह्या साईडून देखील पाहू शकता. ह्या साईडून आम्ही माळ्यावर जाण्यासाठी ठेवलं आहे. आणि बेडरूमच्या लागून बरोबर किचन आहे. तर किचन देखील पाहू शकता तुम्ही. हा फ्रीज आत्ताच घेतला आम्ही, 2 वर्ष झाली ह्या फ्रीजला. पाहू शकता आमचा किचन. ह्या साईडून देखील पाहू शकता. तर आता आपण दुसरे दाखवूया. इकडे आमचा बाथरूम वगैरे आहे ना ते दाखवतो तुम्हाला.
ह्या साईडला आमचं बाथरूम आहे. इकडे संडास, तिकडे बाथरूम आणि वरती छोटासा माळा आहे. काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर आम्ही वरती ठेवतो या साईडला. तर आता आमच्या घराची मागची बाजू दाखवतो. तर ही इकडे असं आम्ही पॅसेज तयार केला आहे छोटासा बसण्यासाठी. तर इकडे पाऊस वगैरे पडला ना तर बसतो आम्ही इकडे. खूप मस्त वाटतं इकडे बसल्याच्यानंतर. आणि ही आमची नाणी आहे, ही बघा. तर कोकणातील प्रत्येकाच्या घरात हे तुम्हाला पाहायला भेटेल. सर्वांच्याच घरी असतात ते, कोणाच्या घरी नसेल असं वाटत नाही, सर्वांच्याच घरी असणार आहे. तर याला आम्ही तपिलं बोलतो. तर ही चूल बघा, ही चूल ना आम्ही सिमेंटची आणली आहे सौंदळमधून. कारण का आमच्याकडे ना मातीच्या देखील चुली आहेत, पण त्या चुलीवरती हे तपेलं ठेवल्याच्या नंतर ना त्या चुलीत फुटून जातात. आणि ह्या साईडला लाकडं ठेवले आहेत चुलीत जाळण्यासाठी. तर ह्या साईडून पाहू शकता आमचं घर. तर ह्या साईडून देखील पाहू शकता आमचं घर. इकडे समोरच आमचं जुनं घर. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आमच्या घराचं होम टूर तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.